जय माता दी, जय जगदंब, नमो आदेश। मी प्राध्यापक आंधळे सर आपलं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा व्हिडिओ जो आहे तो आहे माझ्याबद्दलच्या अतिशय नीच पातळीवरच्या षडयंत्राचा आणि खालच्या पातळीवरच्या राजकारणाचा। आता या ठिकाणी दर्शकांना वाटेल की दरवेळेलाच काय नवीन खिरापत वाढलेली असते बुवा, पण काय करावं, माझं असं झालेलं आहे की हाथी चले बाजार आणि कुत्ते भोके हजार। हाती एकटाच रस्त्याने चालतो पण त्याच्या मागे 100 कुत्री भुंकत असतात। तसंच काहीसं नेहमी मी वादाच्या भोवऱ्यामध्ये सुद्धा सापडतो आणि हल्ली आता एक नेमकंच प्रकरण उभं राहिलंय। ते प्रकरण काय हे तुम्हाला पहिले सांगतो। बघा, 2 ते 3 दिवसापूर्वी मी या ठिकाणी जाहीर केलं की मी सातारा जिल्ह्यामध्ये उपासना शिबिर सुरू करणार आहे। त्याचं कारण असं की सातारा, सांगली आणि पुणे विभागातील भक्तांची अशी मागणी होती की सर, आम्हाला तुमच्या घरी देऊळगाव राजाला येऊन उपासना शिबिर अटेंड करणं कठीण जातं, कारण सातारा आणि सांगलीच्या लोकांना येण्यासाठी तब्बल त्या ठिकाणी 8 ते 9 तास एवढा प्रवास करून माझ्या घरापर्यंत पोहोचावं लागायचं। यासाठी सर्व भक्तांच्या आग्रहासाठी मीच असं ठरवलं की जर हे लोक 8 तास, 9 तास, 10 तास एवढा वेळ खर्च करून सातारा, सांगलीवरून, पुण्यावरून देऊळगाव राजाला येणार असतील तर आपणच महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा साताऱ्याला जायला काय हरकत आहे। निदान ह्या लोकांचे त्या ठिकाणचे कष्ट वाचतील आणि त्यांना शिबिराचा लाभ घेता येईल। हा जो मी निर्णय घेतलेला आहे हा मला अतिशय जास्त किचकट सुद्धा आहे। त्याचं कारण असं की मी नोकरीवरती आहे, मला शिक्षकाची नोकरी आहे, तिथे माझे पिरियड बांधलेले असतात, माझ्या तासिका बांधलेल्या असतात, विद्यार्थ्यांचा सिलेबस मला कंप्लीट करून द्यायचा असतो, याशिवाय माझ्या प्रायव्हेट ट्युशन आणि क्लासेसची वेगळी व्यवस्था करावी लागते। त्याबरोबरच माझे स्वतःचं जे उपासना शिबिर असेल, स्थानिक जे भक्त माझ्याकडे कोढी सोडवण्यासाठी येतात त्यांची गर्दी असेल, याशिवायच मी काही जणांच्या त्या ठिकाणी पौरोहित्याच्या पूजा सुद्धा करतो, जसं की नक्षत्र शांती असेल, पितृशांती असेल, जप असेल, जाप्य असेल, पूजा, होम, अभिषेक, जागरण, गोंधळ इत्यादी विधी असतील। या सर्व विधीमध्ये मला अक्षरशः स्वतःसाठी 1 तास काढणं सुद्धा कठीण असतं। तरी सुद्धा सातारा आणि सांगलीच्या भक्ताच्या प्रेमाखातीर, त्यांच्या आग्रहासाठी मी साताऱ्याला येण्याचा निर्णय घेतला होता आणि माझा तो निर्णय कायम आहे। परंतु सातारा जिल्ह्यामधील ज्या काही लोकांचे पहिलेच त्या ठिकाणी शिबिर सुरू आहे, तर या शिबिर घेणाऱ्या लोकांची मात्र भयंकर पोटदुखी झाली की आंधळे सर नेमका देऊळगाव राजावरून साताऱ्याला येतोय, मग याच्या रस्त्यामध्ये आपण काटे नेमके कसे उत्पन्न करायचे, याला नामोहरम कसं करायचं, याला नमवायचं कसं, आणि मला प्रेमावनी नमवण्यापेक्षा दंड आणि भेदाचा वापर करून नमवण्याची युक्ती ह्या लोकांना सुचली। त्यासाठी मग काही जणांनी त्या ठिकाणी गावगुंडांची व्यवस्था करून ठेवली अशी माहिती मला मिळालेली आहे की आंधळे सर सातारा जिल्ह्यामध्ये शिबिर घ्यायला आल्यावर त्यांच्यावरती गावगुंड सोडायचे, म्हणजेच त्या ठिकाणी काहीतरी वातावरण खराब करायचं, किंवा रस्त्याने येतानाच त्या ठिकाणी गाडीचा ताफा अडवणे, त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारची भाषा वापरणे। थोडक्यामध्ये सांगायचं काय तर सातारा जिल्ह्यामध्ये उपासना शिबिराला येत असताना माझा खून सुद्धा होऊ शकतो, मर्डर सुद्धा होऊ शकतो, मला मारहाण सुद्धा होऊ शकते आणि माझ्या जीवाला धोका सुद्धा पोहोचू शकतो। पण मी एवढ्या लहान कारणाने घाबरणारा व्यक्ती नाहीये। अरे, जे गुलशन कुमार होते टी सिरीजचे निर्माणकर्ता, गुलशन कुमारांनी हिंदू धर्मासाठी शिवशंकराच्या मंदिरामध्ये स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, आज ते अजरामर झाले। त्यावेळेला स्वतःच्या देशासाठी इंदिरा गांधी यांनी बलिदान दिलं, त्या अजरामर झाल्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं, ते सुद्धा अजरामर झाले। त्यामुळे एक आंधळे काय, 1000 आंधळे सर जरी त्या भक्तांसाठी कुर्बान झाले तरी सुद्धा मला त्याबद्दल खंत वाटणार नाही। फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की ना माझ्या जातीचे, ना पातीचे, ना माझ्या पंथाचे, ना एका गुरुचे शिष्य, काहीही संबंध नसताना फक्त आणि फक्त मी उपासना शिबिर घेतो आणि हे उपासना शिबिर मी आता सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये घेणार आहे आणि तिथे ऑलरेडी ज्यांची शिबिरं सुरू आहे त्यांच्या पोटामध्ये कुठेतरी कळ आलेली आहे, कुठेतरी त्यांना मला बदनाम करायचं आहे, षड्यंत्र करायचं आहे। आणि यासाठी मी तुम्हाला आता एक रेकॉर्डिंग ऐकवणार आहे। ही रेकॉर्डिंग एका महिलेची आहे आणि या महिलेची पूर्व परवानगी घेऊनच मी रेकॉर्डिंग आता तुम्हाला ऐकवत आहे। रेकॉर्डिंग ऐकवण्याच्या पहिले मी तुम्हाला विषय सांगतो, नेमका विषय काय झाला। सदर जी महिला आहे तिचं नाव मी या ठिकाणी घेणार नाही। सदर महिला त्या ठिकाणी घटस्फोटित आहे, तिला पती नाही, म्हणजे ती एकटी आहे, अबला आहे। त्या महिलेला एक मुलगा सुद्धा आहे। ही महिला माझ्याकडे उपासना शिबिरासाठी देऊळगाव राजाला आली होती। तिने उपासना शिबिर केलं,
उपासना शिबिरामध्ये त्या महिलेला स्वप्नामध्ये काळूबाई देवीचा दृष्टांत झाला. हा दृष्टांत झाल्यानंतर सदर महिला गुरुमंत्र घेण्यासाठी, गुरुदीक्षा घेण्यासाठी म्हणजेच ज्ञानमाळ घेण्यासाठी तिच्या स्वतःच्या मर्जीने माझ्याकडे देऊळगाव राजाला आली. मी त्या महिलेला विचारलं, तुझ्या अंगामध्ये काळूबाईचं वारं येतं का, संचार येतो का? ती महिला म्हटली, गुरुजी माझ्या अंगात वारं येत नाही, पण मला काळूबाईची सेवा करायची आहे, तरी तुम्ही मला दीक्षा द्या. आणि नंतर मी त्या महिलेला विधिवत पद्धतीनुसार दीक्षा दिली, माझा गुरुमंत्र आणि कानमंत्र दिला आणि तिला माझी लेक म्हणून, माझी मुलगी म्हणून, माझी शिष्य म्हणून तिचा स्वीकार केला. आता ही जी साताऱ्याची स्थानिक महिला आहे, एकटी दुकटी महिला आहे, या महिलेला त्यानंतर काही दिवसांनी थोडेसे त्रास व्हायला लागले, जसं की तिला काहीतरी आभास होणे किंवा काहीतरी शक्तीचा त्रास होणे. आता ते खरोखर शक्तीचा त्रास होता की तिला त्या ठिकाणी मानसिक विकार होता, हा विषय आपण तात्पुरता बाजूला ठेवूया, पण तिला त्या ठिकाणी त्रास व्हायला लागला. तिने मला कॉल केला आणि कॉलवरती मला विचारलं की गुरुजी मला असा असा त्रास होतोय, मी काय करू? मी तिला सांगितलं, बेटा तू माझ्याकडे ये, आपण तुझ्यासाठी उपासना पुन्हा करू, ध्यानधारणा करू, देवीची प्रार्थना करू, नक्की तू बरी होशील. तिने मला सांगितलं, गुरुजी मला भाड्याचे पैसे नाहीत, मी देऊळगाव राजापर्यंत पुन्हा पुन्हा येऊ शकत नाही, तर मी काय करावं? मग मी तिला सांगितलं, हे बघ, मांढरगडची काळूबाई ही आदिशक्ती आहे, तू या काळूबाईला शरण जा आणि तुझ्या सातारा जिल्ह्यामध्ये इतर जर कोणी तसे ध्यान शिबिर घेणारे व्यक्ती असतील, कोणी पुरुष असतील, कोणी संत असतील किंवा कोणी त्या ठिकाणी त्या मेडिटेशन शिकवणारे असतील, तू त्यांचा क्लास जॉईन कर, जेणेकरून तुला त्या ठिकाणी मानसिक स्थैर्य मिळेल. आता सदर महिलेने ज्या वेळेला माझ्याकडून ज्ञानमाळ केली होती, तर या ठिकाणी मी लाईव्ह सांगतोय, माझी ज्ञानमाळीची फी 13,000 रुपये एवढी असते. सदर महिलेने मला फक्त 2,000 रुपये दिलेले आहे. 11,000 रुपये त्या महिलेचे मी माफ केले. कशासाठी? कारण ती महिला एकटी दुकटी होती. दुसरा विषय, सदर महिला अतिशय जास्त गरीब असल्यामुळे जगदंबा देवी संस्थान देऊळगाव राजा म्हणजेच मी स्वतः प्राध्यापक मुकुंद आंधळे, मी माझ्या वैयक्तिक खर्चातून सदर महिलेला 5,000 रुपयाची मदत केली आणि ही मदत केल्याची पोस्ट सुद्धा आपल्या YouTube चॅनलवरती मी कम्युनिटीमध्ये टाकलेली होती, ती आज सुद्धा आहे, ज्याच्यात मी ह्या महिलेला ऑनलाईन पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट मी ऍड केलेला आहे. म्हणजेच ह्या गरीब मुलीचे मी वरचे 11,000 रुपये सोडून दिले, त्यासोबत माझ्या खर्चातून तिला 5,000 रुपये गरीब मुलगी म्हणून मदत केली. जशी माझी वृत्ती सर्वांबद्दल असते तशीच मी ह्या मुलीबद्दल ठेवली. जेव्हा तिला त्रास व्हायला लागला, ती माझ्याकडे येऊ शकत नव्हती, मी तिला काळूबाईला शरण जायचा सल्ला दिला आणि मग ही मुलगी आंधळे सरांकडे जाणं होत नाही म्हणून सातारा जिल्ह्यामधील जे दुसरे व्यक्ती आहे, जे कुठले ध्यान शिबिरं घेतात, अशा व्यक्तीच्या उपासना शिबिराला किंवा ध्यान शिबिराला किंवा त्यांच्या भेटीसाठी ती महिला गेली. आता सदर महिला त्यांच्याकडे गेल्याच्या नंतर मला कुठलाही वैयक्तिक प्रॉब्लेम नव्हता आणि नाही, मी माझ्या कित्येक शिष्यांना सांगत असतो, आपण अधिकाधिक घेत जावं. असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावे. म्हणजेच काय, तर आपल्याला जिथून काही नवीन शिकायला मिळतं तिथे माणसाने नेहमी शरण जायला पाहिजे. मग तो कुठल्याही गुरुचा चेला असो, कुठल्याही गुरुचा शिष्य असो. माझ्याकडे तुम्हाला सांगतो, जेवढी जनता येते, ह्या जनतेपैकी 90% जनता ही दुसऱ्या गुरुची शिष्य असते, दुसऱ्या गुरुचे चेले असतात, पण माझ्याकडे आल्यावर मी त्यांना माझ्या पोटच्या चेल्याप्रमाणेच वागणूक देतो. हे तर तुम्हाला सर्व जनता छातीवरती हात ठेवून सांगेल, कारण माझ्यापाशी फक्त एकच भेद आहे, तो भेद म्हणजे आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक म्हणजे परमेश्वराला मानणारे, नास्तिक म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व नाकारणारे. जो आस्तिक आहे, जो गणपतीला मानतो, महादेवाला मानतो, जगदंबेला मानतो, म्हसोबाला मानतो, कुठल्याही देवाला मानतो, तो प्रत्येकच व्यक्ती मला माझ्या जवळचा वाटतो. मी त्याला घरच्यासारखी वागणूक देतो आणि माझ्या शिष्यांना मी सांगत असतो, अधिकाधिक ज्ञान संपादन करा. माझं स्वतःचं उपासना शिबिर केल्यावर दुसऱ्यांची शिबिरं सुद्धा करा. तुम्ही त्या ठिकाणी सद्गुरू जग्गी वासुदेव यांचं ईशा फाउंडेशन आहे, त्यांचं शिबिर करू शकता. सहज योग निर्मला माता यांचं शिबिर करू शकता. त्या ठिकाणी असणारं आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे श्री श्री रविशंकर यांचं शिबिर करू शकता. आणि आंधळे सरांचं करून तुम्ही आणखीनही कोणी जर शिबिरं घेणारे असतील त्यांचं शिबिर नक्की करा. आता ही महिला त्या समोरच्या बाबांकडे किंवा महाराजांकडे किंवा जे व्यक्ती सतत माझ्यावर षड्यंत्र रचून राहिले त्यांच्याकडे गेली. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनी त्या महिलेला पहिले सांगितलं, तू आंधळे सरांना गुरु केलंस, आंधळे सर मूर्ख माणूस आहे, ते मला मूर्ख म्हटले, तो गुरुच नाहीये.
आणि त्याचा फोटो घराच्या बाहेर फेकून दे, म्हणजे माझे शिष्य माझा जो गुरु म्हणून फोटो घरात लावतात तो फोटो फेकून दे म्हणून त्यांनी तिला आज्ञा दिली. ठीक आहे, माझा फोटो फेकून द्यायला हरकत नाही. त्यानंतर ते म्हटले तुझ्या देवघरातील देवीचे फोटो सुद्धा फेकून दे. तुम्ही मला सांगा, जो व्यक्ती स्वतःला देवीचा भक्त म्हणवून घेतो, शाक्त आणि नाथ संप्रदायाचा प्रचारक आणि प्रसारक म्हणवून घेतो, असा व्यक्ती दुसऱ्या गुरुचा आणि दुसऱ्या देवीचा फोटो घराच्या बाहेर फेकायला सांगेल का? ते ह्या व्यक्तींनी सांगितलं. आणि सदर व्यक्तीचे षडयंत्र एवढ्या नीच पातळीवरती आहे, हे मी बऱ्याच दिवसांचं सहन करतोय. माझ्या विरुद्ध ग्रुप तयार करणे, माझ्या विरुद्ध गावगुंड तयार करणे, माझ्या विरुद्ध एक लॉबी तयार करणे. मागे सुद्धा त्यांनी विशिष्ट प्रकारच्या महिला आणि पुरुष जमवून त्यांना माझ्या विरुद्ध तयार केलं होतं. सारखी षडयंत्र सुरूच आहे. मला एक सांगावं असं वाटतं, कोणी एवढंही गरीब नसतं की ते स्वतः प्रतिकार करू शकत नाही. माझ्याजवळ सुद्धा लॉबी आहे, माझेही शिष्य आहे आणि माझे शिष्य सध्या खवळलेले आहे. मी सर्व शिष्यांना शांततेचं आवाहन केलेलं आहे आणि करतो आहे. हात जोडून माझ्या संपूर्ण शिष्य संप्रदायाला, माझ्या फॉलोवर्सला, माझ्या अनुयायांना आणि आंधळे सरांवरती प्रेम करणाऱ्या तमाम मायबाप जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो. मला कोणी मूर्ख म्हणू देत, मला कोणी गुरु नाही म्हणू देत, मला कोणी नीच म्हणू दे, माझा कोणी फोटो फेकून द्यायला सांगू देत किंवा कोणी देवीचा फोटो फेकायला सांगू देत. आपण काहीही करायचं नाही, जे करायचं तो परमेश्वर करेल. आपण कायदा हातात घ्यायचा नाही, आपली सुसूत्रता सोडायची नाही, आपली त्या ठिकाणी मवाळ भाषा सोडायची नाही. शेवटी गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं तर ते सांगत होते, माझ्या एका गालावर तुम्ही चापट मारली, दुसरा गाल पुढे करतो त्याच्यावर सुद्धा मारा. हे त्या ठिकाणचं त्यांनी मवाळ तंत्र वापरलं. आपल्याला सुद्धा याच मवाळ तंत्राचा वापर करायचा आहे. फक्त वाईट एका गोष्टीचं वाटतं की सदर ज्या व्यक्ती आहे, ज्यांची एवढी पोटदुखी माझ्या उपासना शिबिरावर झाली, त्या व्यक्तीला मी सांगू इच्छितो, माझं उपासना शिबिर 4-5 दिवसात सुरू झालेलं नाही. 15 वर्षाची परंपरा आहे. 15 वर्षापूर्वी माझ्याकडे उपासना शिकून गेलेल्या भक्तांना मी इथे बोलावू शकतो. ते इथे लाईव्ह मध्ये येऊन सांगतील की आंधळे सर किती वर्षापासून उपासना शिबिर घेतात आणि किती नाही. मी वयाच्या 16वं वर्ष पूर्ण झालं आणि 17व्या वर्षी मी माझ्या गुरुच्या मार्गदर्शनाखाली उपासना शिबिर घ्यायला सुरुवात केली. त्यावेळेला माझे परमपूज्य शिवपंथाचे गुरु स्वामी सुभाषचंद्र सरस्वती हे माझ्यासोबत राहत असत. वयाचं 17वं वर्ष, 18वं वर्ष आणि 19वं वर्ष या 3 वर्षी माझ्या गुरु माझ्यासोबत होते. ते स्वतः शिबिराला हजर राहायचे, आम्ही दोघं जण मिळून ते शिबिर घ्यायचो. नंतर त्यांनी ही जबाबदारी माझ्यावरती टाकली आणि गेल्या 15 वर्षापासून माझी परंपरा कायम आहे. इतर अनेक व्यक्तींनी माझं शिबिर पाहून स्वतःची शिबिरं सुरू केली. एवढे दिवस कोणाला शिबिर सुरू करावं असं वाटलं नाही, तरी सुद्धा मी त्या व्यक्तींना शुभेच्छा दिल्या. कारण बघा, त्यांचा जिल्हा वेगळा, माझा जिल्हा वेगळा, आपण स्वतंत्र भारतामध्ये राहतो, प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. परंतु जर समोरच्या व्यक्तीला माझा बंधुभाव कळत नसेल, मी त्यांना मोठ्या बंधूचा मान दिला, मी त्यांना त्या ठिकाणी धर्मप्रचारक म्हटलं, माझ्या संपूर्ण शिष्य मंडळाला मी सांगितलं की यांच्या पाठीशी आपल्याला उभं राहायचं आहे. त्यापैकी एक माझा फॉलोवर्स होता, त्या फॉलोवर्सनी त्यांच्या चॅनलवरती वाईट कमेंट टाकली होती, ती मला कळाली. कळाल्याबरोबर सदर व्यक्तीला मी माझ्या शिष्यमंडळातून हद्दपार केलं, त्याची हकालपट्टी केली. एवढं सर्व करून जर ही व्यक्ती माझ्या विरुद्ध एवढं वाईट वागत असेल तर न्याय जगदंबा करेल. आणि आता जे आहे, तुम्ही ती रेकॉर्डिंग ऐका, ज्या रेकॉर्डिंग मध्ये सदरचे व्यक्ती त्या महिलेला काय संबोधित करत आहे, ती महिला काय कबुली देत आहे, हे तुम्ही स्वतः कानानेच ऐकावं. आणि सदर रेकॉर्डिंग मी महिलेची परवानगी घेऊन या ठिकाणी पब्लिश करत आहे. घरची धुनी चव्हाट्यावरती काढू नये. परंतु मी सातारा जिल्ह्यामध्ये येणार आहे एवढंच फक्त ऐकल्यानंतर जे काही लोकांच्या जीवाला त्रास व्हायला लागला आणि त्यांनी जे काही हे पर्याय सुरू केलेले आहे, हा काही चांगला मार्ग नाही. मी कोणाचाही दुश्मन नाही, मी सर्वांशी बंधुभाव ठेवून आहे, मी प्रेम वाटण्यासाठी आलेलो आहे. माझ्याशी प्रेमाने वागा. नसल प्रेमाने वागता येत तर तुम्ही मला मारलं, मला झोडलं, माझा रस्ता अडवला, माझ्यावरती घाण फेकली, अक्षरशः मला शिवीगाळ सुद्धा केली, तरीही माझ्याकडून तुमचा प्रतिकार होणार नाही. कारण मी ज्या पद्धतीनुसार जमदग्नी ऋषींनी स्वतःचा क्रोध सोडून ते शांत झाले होते, त्याच पद्धतीनुसार मी सुद्धा माझा क्रोध आणि त्या ठिकाणी असणारे सर्व विषय भावना बाजूला ठेवलेल्या आहे. आता कोणी माझ्या अंगावरती फूल फेको किंवा दगड फेको, तथागत गौतम बुद्धाप्रमाणे मी त्याचा स्वीकारच करेल. त्यामुळे या ठिकाणी मी आता सांगतो
की समोरच्या व्यक्तीला आई जगदंबा काळूबाई सद्बुद्धी देव. आणि सातारा जिल्ह्यामध्ये तर मी येणारच आहे. आपली तयारी सुरू झालेली आहे, ठिकाण निश्चित झालेलं आहे आणि सदर ठिकाण कुठलं, केव्हापासून शिबिर होणार हे लवकरात लवकर या ठिकाणी पोस्ट होईल. दुसरा विषय म्हणजे मी माझं उपासना शिबिर देऊळगाव राजाला घेतो तर प्रत्येक व्हिडिओमध्ये माझा नंबर आणि माझ्या घराचा पत्ता दिलेला असतो. तसाच पत्ता साताऱ्याचा सुद्धा राहील. मी लपवून छपवून शिबिर घेत नाही, कारण मी जे करतो ती डंके की चोटवर करतो. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माप. माझी आई सप्तशृंगी, माझी आई रेणुका, माझी आई काळूबाई माझ्या सोबत आहे. त्यामुळे अशा व्यक्तींनी किती जरी माझ्या विरुद्ध कटकारस्थानं केली, मी उत्तर देणार नाही, जगदंबा उत्तर देईल. चला तर मग ती रेकॉर्डिंग आता ऐका, ज्यामध्ये त्या महाराजांनी त्या महिलेला माझ्या विरुद्ध काय काय भडकवलं. त्यांनी माझा गुरुमंत्र त्या महिलेला विचारला. अहो, कोणीच कोणाचा गुरुमंत्र विचारत नसतात, हे या व्यक्तीला कळू नये का? त्यांनी तिला गुरुमंत्र विचारून मला मूर्ख म्हणून संबोधित केलेलं आहे. ती रेकॉर्डिंग आता तुम्ही ऐका. चला तर मग. जय जगदंब. हा, जय जगदंब. हा, बोल बेटा. तुझा मगाशी फोन आलतास ना? हा, माझा फोन आलेला. गुरुजी, मी एका सातारा जिल्ह्यातल्या एका व्यक्तीकडे प्रसिद्ध व्यक्ती आहे, एक सातारा जिल्ह्यामध्ये. आता तुम्ही सांगितलं मला, माझी ऐपत तुमच्याकडे येण्यापर्यंतची नव्हती त्यावेळेला, म्हणून मी तुला मागे ये म्हटलं होतं मी देऊळगाव राजाला. हा, तर माझी परिस्थिती नव्हती यायची. आता मी म्हणलं नंतर येईल कधीतरी. तर तुम्ही म्हणला तू आता सध्या कुठल्याही गुरुंकडे जा, म्हणजे कुठल्याही देवऋषाकडे जाऊन सध्या तुझा इलाज कर. काळूबाईपाशी जाऊन काळूबाईपाशी जाऊन तुझा इलाज कर. मग मी सातारा जिल्ह्यातील एका गुरुजींपाशी गेलेली. तर त्यांनी मला तिथं गेल्यानंतर विचारलं, तर मी त्यांना सांगितलं अशी अशी मी गेलेली आहे एकदा आंधळे गुरुजींकडे ज्ञानमाळ वगैरे सर्व करायला. तर त्यांना तू सांगितलंस माझ्याकडून ज्ञानमाळ केलीस म्हणून? हा, ज्ञानमाळ वगैरे केली मी सांगितलं त्यांना. तर ते म्हणले कशाला केली, तुझ्या अंगात काय वारं न येतं, तू कशाला केली? म्हणलं केली, माझी इच्छा होती म्हणून मी केली, कारण की मला माणसांचं कल्याण करायचं. तर ते म्हणले तुझा गुरुमंत्र सांग. मी काय माझा गुरुमंत्र सांगितला नाही. म्हणजे त्यांनी तुला गुरुमंत्र, आपला गुरुमंत्र महाराजांनी विचारला? हा, विचारला त्यांनी. तर मी काय गुरुमंत्र सांगितला नाही. मी सांगितला तो खोटा गुरुमंत्र. का तर मला खोटा माझ्या गुरूंचा मला अपमान करायचा नव्हता, म्हणून मी खोटा गुरुमंत्र सांगितला, जे आहे ते खरं. आणि नंतर त्यांनी मला सांगितलं की तू तुझ्या गुरुजींचा त्या देवीचा जे काय फोटो वगैरे आहे ते घरातला फेकून दे. तो मी माझ्या बापाचा फोटो, एकदा बापलेकाचं नातं, एकदा डोक्यावर हात ठेवल्या बापानं, त्या बापाला घराच्या बाहेर कसा फेकायचा, म्हणून मी तो माझ्या गुरूंचा फोटो, म्हणजे माझ्या गुरु आंधळे सरांचा फोटो, माझ्या जगदंबेचा फोटो आजही माझ्या घरात आहे, तसाच आहे. तो बाहेर मी फेकू शकत नाही, जरी कुणी काही केलं तरी. बरं, त्या महाराजांना माझ्याबद्दल एवढा राग का बरं? पण आता त्यांनी तुमच्याविषयी षडयंत्र रचले, त्यांना तुम्हाला नमवायचंच आहे. एखाद्याला जर एखाद्याच्या आयुष्यात काडी घालायची, मग ती कुठनं तरी एखादं नकळत पाखरू तिथं पोचलं त्यांच्याकडे आधार मागायला तात्पुरता, तर त्यांना भेटलं नेमकं तुमच्याच दारातलं शिष्य, ते त्यांनी उठवलं त्याच्याबद्दल. आता तुला फरक पडलाय का तिथे? नाही, चाराने सुद्धा फरक नाही पडला मला. मी तिथनं आली, मला तिथं उलट वेडी आहे म्हणून जाहीर केलं. मला वेड्याचा गोळ्या चालू आहेत, मी वेडी आहे, मला माझ्या इलाज होणार नाही. तुला मेंटल म्हणजे मानसिक रोग आहे तुला, आणि मानसिक उपचाराची गरज आहे, देवाची गरज नाही असं ते म्हणाले. मानस उपचारांची गरज आहे तुला. ऐक ना बेटा, हे बघ, कुठलाही गुरु असो, मी असो किंवा ते असो, हे बघ, आपल्यावर कोणी किती जरी त्यांनी चिखलफेक केली किंवा आणखीन कोणी असतील ना, ते आपण यांना इग्नोरच करत चालायचं. आणि तुला एक पर्सनली सांगतो, हे बघ, माझं जरी पर्सनली तुझं माझं अंतर खूप जास्त असलं तरी मनाने जे नातं आहे ना, बापलेकीचं मन, कायमचं राहणार, ते कायम राहणार. प्लस मी सातारा जिल्ह्यामध्ये आता येणारच आहे, तू मला तिथे भेटण्यासाठी ये, तुझं आपण काय प्रार्थना वगैरे सर्व करू. आणि फक्त एकच मला याचं वाईट वाटतं की मी दरवेळेला जाहीर केलेलं आहे की हिंदू धर्माचं कार्य करणाऱ्या व्यक्तीला माझा नेहमी पाठिंबा राहील, आणि मी चांगल्या व्यक्तीच्या मागे नेहमी उभा राहिलेलो आहे, जगदंबा देवी संस्थान आणि शिष्यमंडळ. पण यांनी माझ्या विरुद्ध, म्हणजे आता ते कोण आहेत काय आहेत ते जाऊ दे, पण हे काही योग्य नाहीये. बघा, ते आता जर तुम्ही सातारा जिल्ह्यात ज्या वेळेला चालू कराल ना, त्यावेळेला तर आणखीन एवढी बदनामी करण्याचा प्रयत्न करतील की तुम्ही मी आहे, लेख आहे म्हणून मी आज सांगते, ती पण लेख गरीब आहे, तिचे हात एवढे पोचणारे नाही, पण त्यांनी बदनामी की कसं आहे, एखादी चुकून व्यक्ती तिथे गेली मूर्खासारखी, की ती तुमची पहिली बदनामी कशी काढायची, तो कारण की ते आंधळी गुरुजी मूर्ख माणूस आहे, आंधळी गुरुजी असा माणूस आहे, कारण की ते तसल्या मूर्ख माणसाचे फोटो कशाला घरात ठेवले पाहिजे? तो गुरुच नाहीये ना तो. म्हणजे ते मला ते मूर्ख बोलतात समजा.
हा मूर्खच आहे ना तुम्ही, कारण की त्याला ज्ञानमाळ करताय तुम्ही असे म्हणतात ते. बर अंगात येणाऱ्यांच्याच ज्ञानमाळी होतात, बिनअंगात येणाऱ्यांच्या ज्ञानमाळी होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. बर 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 जाऊ दे. हे बघ, जेवढी माझी बदनामी केलीये आता त्याचे जे कोणी असतील ते लक्षात आलंय माझ्या सुद्धा आणि तुलाही माहितीच आहेत. पण असो, हे बघ माझ्या अंगावरती फुलं पडले आणि तुलाही सुद्धा एक असतं बघ, तू जर खरोखर ते प्रामाणिकपणे जसं तू मला आता कॉलवर सांगतेस हे जर तू खरोखर तिथे बोललेली असशील तर जगदंबा तुझ्याही मागे राहीलच. फक्त एक आहे, अशांना सद्बुद्धी भेटो एवढी मी प्रार्थना करतो. या पलीकडे जास्त तर आपण नाही बोलू शकत. नाही, त्याच्यापेक्षा आपण काय बोलू शकत. हम्म. हे बघा तिथं गेलेलो आम्ही, मी गेले असताना तिथं म्हटलं माझा एवढाच प्रॉब्लेम आहे, तर तिथं त्यांनी सांगितलं तुमची, अहो म्हटलं सर्व झालेलं आहे माझं उपासना, पण माझ्या मागे जी वाईट शक्ती आहे म्हटलं माझी करणारी व्यक्ती सुद्धा सर्व माहिती, एवढं सुद्धा मी त्यांना सर्व सांगितलं. फक्त मला त्यातनं बाहेर काढा, बाकी काय नाही. पण त्यांनी मला मानसिक रोग आहे म्हणूनच जाहीर केलं. मी वेगळं काय केलं. एक काम कर, ऐक ना, एखाद्या वेळेला डिप्रेशनमुळे बरं का माणसाला असे आभास होऊ शकतात, म्हणजे बाहेरची शक्ती असेल, आपण त्यासाठी प्रार्थना करू, तरी सुद्धा ते ज्येष्ठ आहे. जर त्यांनी तसलं सांगितलं असेल, तू एखाद्या डॉक्टरांकडे सल्ला मसलत घे, मानसिकतेच्या नाही पण तुला रेस्ट वाटावी किंवा तुला रिलॅक्स वाटावं यासाठी थोड्याफार एक आपण ज्याला म्हणतो ना की काय म्हणतात त्याला, आपल्या टॉनिकच्या गोळ्या म्हण किंवा त्या ठिकाणी काहीतरी अँटीबायोटिक म्हण, एखादं घेऊन टाक. दररोज तुझा नामजप आणि साधना सुरू ठेव. आणि माझ्याबद्दल कोणी किती जरी शिव्या दिल्या तरी तुम्ही चिडून अगदी कायदा हातात घ्यायचा नाही. अगदी मी तुला सांगतो, आज ते तुझ्याजवळ मला शिव्या देत आहेत, उद्या सातारा जिल्ह्यामध्ये आल्यावर ते मर्डर करतील, मारझोड करतील, गुंडे पाठवतील, काहीही करतील. तुम्ही तुमचं ताकद नाहीये, ते बोलायची फक्त ताकद आहे. पण ते पण समोर बोलायची ताकद नाही, बाहेर लांबून बोलायची ताकद. लांबून बोलायची आहे. हा, समोर बोलायची ताकद तेव्हाच माणसाच्यात निर्माण होते जेव्हा माणसाची स्वतःची अवकात असते, म्हणजे ताकद असते. बरोबर. त्यांची स्वतःची एवढी ताकद नाहीये, ती मी बघितलं तिथं डोळ्याने. सर्व स्वतःची, जे माणूस इथं आलाय म्हणून साध्या विषयात कुणाला सांगू नका इथं उपासना शिबिर चालू आहे वगैरे असं जे माणूस सांगतोय तिथं ओळखायचं की काय भानगड आहे. म्हणजे उपासना शिबिर लपून चालतं समजा. हा, ते म्हणले इथं उपासना शिबिर आहे, इथं कोणाला सांगू नका, नाही तर मला इथनं खाली करायला हवी, आत्ताशी तर भाड्याने घेतलंय ते. अच्छा. जाऊ दे, त्यांचा वैयक्तिक विषय आहे तो, आपल्याला काय त्याच्याशी घेण्यात येणार नाही. आणि हे बघ तुला माहितीये, जन्मामध्ये सप्तशृंगी रेणुकान काळूबाईची शपथ घेऊन सांगतो, मी मला लात मारल्याशिवाय कधीच कोणाच्या वाट्याला आतापर्यंतही गेलेलो नाही. बरोबर. आपले चेले भले, आपली गादी भली आणि तुमच्या सर्वांचं कल्याण एवढाच आपला उद्देश आहे. तरी जर आता हे असे अंगावर येत असतील तर जगदंबा बघेल यांच्याकडे. हा, आणि हे बघा मी तुम्हाला जे खरंय, मी मांढरदेवला गेली, दुसऱ्या देवऋषाकडे गेली, माझं ते केलंय, मी हे सुद्धा तुम्हाला आता खरं सांगितलेलं आहे. का, हे बघा आपल्याला ज्या वेळेला मी माझं पाण्यात बुडाली, नाका तोंडात पाणी जायला लागल्यानंतर माणूस कुठंतरी हातपाय झाडणार, मारणार. ज्या जागी मी असो किंवा तुम्ही असो किंवा हे, का तर माझ्या नाकात पाणी गेले, माझा मुलगा आहे वनवासी पडेल, माझा बाप वनवासी पडेल. काळूबाईच्या मंदिरामध्ये गेलीस किंवा काळूबाईच्या कुठल्याही भक्ताने जर तुला उतारा दिला असेल किंवा काही उपाय सांगितला असेल, ते शक्तिस्थान आहे, त्या ठिकाणी काही वाईट नाही चालत. बरोबर. त्यामुळे आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही, फक्त निरंतर सेवा ठेव. आणि फक्त तुला जे आता हे वाईट वाटतंय किंवा जे तू आता मगाशी रडलीस फोनवरती, तर म्हणून मी तुला रिटर्न कॉल केला, कारण मी तेव्हा शाळेमध्ये होतो, मला पूर्ण ऐकता नाही आलं ना ते, मी अर्धवटच ऐकलं होतं ते. तू रिलॅक्स राहा. हे बघ तुझ्या गुरु बापाला म्हणजे आंधळे सरांना कोणी कितीही शिव्या देऊ देत, मला मूर्ख म्हणू देत, मला गुरु नाही, अगं मी गुरु नाहीच आहे, मी अजूनही शिकतोय, मला मरेपर्यंत शिकायचंय. आणि जे कोणी हे बोलले असतील ना त्यांचे हजारो चेले घडो ही तर माझी सदिच्छा आहे. त्याच्या उपरही त्यांना जर हुन्नसच काढायची असेल माझ्याशी तर जगदंबा पाहिली, मी नाही कायदा हातात घेणार किंवा काही हे. ठीक आहे, तू काळजी घे स्वतःची. वाद वैर करण्यापेक्षा आपण पण कुठेतरी कमी पडतोय हे जाऊन त्यांना शरण आलं तर माणूस स्वतःही वर जाऊ शकतो, हे कळेना झाले. बरोबर आहे. जर शरण आलं, अरे जोडीनं काम करा ना, जोडीनं वर जावा, असं होईल. अगं हे बघ, ते स्वतः जर ते समोरचे जे कुठले महाराज असतील, आपल्याला नावच नाही घ्यायचं, पण ते जर देवाचं करतायत ना तर आपला त्यांना सपोर्ट राहील ना. त्यांनी माझी बदनामी करून ते मोठे नाही होणार. बरोबर. नाहीच होणार. काय अस्तित्वच नाहीये ना तिथं, काही नाहीच आहे. आता तू तर बघून आलीस, आपण तर काही बघितलेलं नाही तिथे काय आहे काही नाही. बघितलंय, सर्व बघितलंय. चालेल, तू काळजी घे स्वतःची, तुझ्या मुलाची सुद्धा, वडिलांची सुद्धा. आणि बरं तू आता हे जे मला बोललीस हे तुझ्या परवानगीने जर मला युट्यूबवर अपलोड करायचं असेल तर तुझी परवानगी आहे का? हो आहे ना.